प्रोफेसर माझा आदर्श विद्यार्थी संदीप, जो आजही मी दीप तो लावत असतो प्रत्येक ठिकाणी, असा हा संदीप ढगेजी, चौधरी सर, पिशे सर, आमच्या प्रतिभाताई जे खरोखरच प्रतिभावंत आहे, महिला समितीच्या जिल्हा प्रभारी आहे रंजनाताई. तुम्ही तर योग साधक आहात, तुम्ही वर्षानुवर्षे येता, फार अभिनंदन आहे तुमचं. परंतु हे जे आमचे आदरणीय भगिनी आहेत, आमचे भाऊ आहेत, ते एक प्रकारचे पांढऱ्या कपड्यातील संत आहे, साधू आहे, तपस्वी आहे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना ते वारंवार वर्षानुवर्षे योग वर्ग. थंडीमध्ये जर एखाद्या माणसाला म्हटलं की तुला 2000 रुपये देतो बा, तू सकाळी 4:30ला येऊन वर्ग घे, तर येणार नाही. आज दुनिया फॅशन आणि व्यसनच्या मागे वेडी झालेली आहे. त्या व्यसनाधीन तरुणाच्या मध्ये संदीप सारखे, उपरेसर सारखे, ढगे सारखे तरुण निपजतात, देशाची सेवा करतात. हे खरोखर या देशाचं भाग्य आहे. स्वामीजीने हे आपले लोकच एवढे अनपढ असतात, ज्या गोष्टी आपल्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी आहे, ते आपण स्वीकारतो. म्हणून जाणीवपूर्वक योगा केला पाहिजे, आपण जबरदस्तीने केला पाहिजे. आता कोणीतरी म्हटले की आपल्या घरचे नवरे आले पाहिजे. आपण आता पहिले सिरियल पाहत होतो, आहो ऐकलं का. मला वाटते की जसं वट सावित्रीच्या वेळेस आपण धागा गुंडाळतो ना वडाला, 7 जन्म भेटावं, तिचं ऑक्सिजन आपणच घेतो, नवऱ्याला तिकडं. असा हा प्रकार आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. माणसाच्या जन्म नेकी कर और दर्या में डाल. बघा, नेकी कर दर्या में डाल म्हणजे काय की चांगलं काम कर, तू विसरून जा, त्याची परत परत आठवण करू नको. तू कोणावर उपकार, मी संदीपला 1000 रुपये उसने तरी तर 10 डाव उचलू नको. की नेकी कर और दर्या में डाल. चेरेवेती आपण हे काम जेव्हाही आपण माणसाचं कामात ते आहे, ते मॅन इज अ सोशल ॲनिमल. समाजासाठी काहीतरी देता आलं पाहिजे, काहीतरी करता आलं पाहिजे, तोच खरा माणूस आहे. नाही तर करंदीकरांनी सांगितलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे